नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण झटपट बनणारा बेसनाचा पोळा पाहूया। आपल्याकडे भाजी नसेल आणि आपल्याला चपाती बरोबर किंवा दाल राईस बरोबर किंवा आमटी राईस बरोबर जर का काही खायचं असेल, बनवायचं असेल किंवा नाश्त्यासाठी जरी तुम्हाला बनवायचं असेल तरी हे बनवू शकता। अतिशय चविष्ट आणि भजीचाच एक प्रकार आहे, पण पोळा म्हणजे आपण पसरट असा बनवला जातो म्हणून पोळा, पण बाकी जे सर्व आहे ते भजीसारखंच आहे। तर आपण या जास्त न बोलता रेसिपीकडे वळूया। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। मी एक कांदा घेतलेला आहे, मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आणि एक वाटी जे आहे ते मी बेसन घेतलेलं आहे, तर मिक्स केलं आहे मी। आणि आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा, त्यानंतर अर्धा चमचा जे धणा पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जे आहे ते काळी मिरी पूड घालायची आहे, अगदी अर्धा नाही पाव चमचा गरम मसाला पावडर आणि लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे, 2 ते 3 चमचे। त्यानंतर जे आहे ते हिंग घालायचं आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घातलं ना की आपल्याला जे आहे ते हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्रित करायचं आहे। आपल्याला जे आहे ह्याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे। मीठ मी 1 चमचा घेतलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर साखरसुद्धा ॲड करू शकता। आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। हे मिश्रण व्यवस्थित सुकत असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित आधी संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। आता पाण्याची कन्सिस्टन्सी जी आपल्याला अशी ठेवायची आहे की अगदी पातळसुद्धा नको आणि अगदी दाटसरसुद्धा नको। आपण पॅनमध्ये हे बॅटर घातल्यावर ते व्यवस्थित असं पसरेल आणि अगदीच वाहून जाणार नाही, अगदी म्हणजे असं पोळा येईल असं आपल्याला जे आहे ते डोसा बॅटरसारखं करायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। धणा पावडर आपण घातलेली होती, तर कोथिंबीर तुमच्याकडे असेल किंवा नसेल, असली तर खूपच छान स्वाद येतो त्याचा। तो कोथिंबीर ॲड करायची आहे। हे व्यवस्थित आपल्याला जे आहे ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलं आहे। आता पॅनवर जे आहे ते आपल्याला तेल घालायचं आहे। पॅन गरम झाला की त्यावर तेल घालायचं आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमच ठेवायची आहे, हाय फ्लेम करायची नाही आहे किंवा फ्लेम जी आहे ती एकदम बारीकही करायची नाही आहे। आणि हे बघा, अशा पद्धतीने जे आहे हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने ह्याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कारण ओनियन जो आहे तो एकाच ठिकाणी जर पडला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे। आणि मीडियम फ्लेमवर आहे हे आपल्याला 1 ते 2 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि परती मारायची आहे ह्याची। तर 1 कांदा आणि 1 कप बेसनामध्ये जे आहेत ते 2 मोठे पोळे झालेले आहेत। हे चपातीमध्ये रोल करून आपण टिफिनला घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्याकडे वरण भात असेल, पिठी राईस असेल किंवा आमटी भात असेल, कढी राईस असेल तरी त्याच्याबरोबर बेसनाचा पोळा जो आहे तो छान लागतो। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, छान सोपी, साधी, सरळ। भाजी नसताना छानशी अशी रेसिपी बनवा आणि ट्राय करा। आणि माझा जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल तृप्ती नाईक सिटी टू विलेज, हे चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज पाहण्यासाठी। तर हे बघा, असे अलटून पलटून जे आहे ते व्यवस्थित पोळा जो आहे तो हे बघा असं खमंग कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे। परत दुसरा पोळा जो आहे तो मी अशाच पद्धतीने भाजून घेतलेला आहे, आलटून पलटून। मीडियम फ्लेमवरच हे करायचं आहे। भजी आपण जी आहे ते डीप फ्राय करतो, म्हणजे भजीचं सुद्धा बॅटर साधारणतः हेच असतं, पाणी एवढं नाही घालत भजीमध्ये। जो कांदा असतो त्याच पाण्यामध्ये जे आहे, कांद्याला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच ते ॲडजस्ट केलं जातं भजीचं पीठ। पण पोळ्याचं जे आहे ते पाणी घालून आपल्याला जे बॅटर रेडी करून अशा पद्धतीने हा पोळा रेडी झाला आहे। हा सॉसबरोबर, दहीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। अतिशय छान अशी चव लागते ह्याची। आणि
हा पोळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.